ते उपस्थित असणारे प्रमुख वक्ते ॲडव्होकेट ते NCCचे आपले अधिकारी माडिक साहेब, इतिहास विभागाचे प्रोफेसर निकम मॅडम, सोनवणे सर, माझे सर्व सहकारी आणि विद्यार्थी, दोन मोठ्या व्यक्तींचा आज जयंती दिवस आपण साजरा करतोय आणि त्याचं मार्गदर्शन वकील साहेबांनी आता त्यांच्या पद्धतीप्रमाणे आणि तुम्हाला रुचेल अशा पद्धतीनं सांगितलेलं आहे. आता मी त्याच्यावरती फारसं बोलणं उचित होणार नाही, पण काही ताज्या घडामोडी तुम्हाला सांगितलं त्याची महत्त्वसुद्धा तुमच्या लक्षात येईल. आणि सगळ्यात ताजी गोष्ट म्हणजे जी कालचीच घडलेली घटना आहे ती म्हणजे त्या अरेदरेमध्ये एका सैनिकाचं झालेलं निधन आणि त्याच्या पत्नीची झालेली डिलिव्हरी आणि 7 ते 8 तासाचं त्याचं मूल. पण तिची जी इच्छाशक्ती आहे की त्या व्यक्तीपाशी जाऊन त्याचं दर्शन घ्यायचं आणि जिजाऊ जिवंत आहेत का तर 100%. आणि ही जी महिला असेल ती निश्चितपणे तुम्हाला दिसेल की ती इच्छाशक्ती प्रबळ असणारीच आहे. आणि बऱ्याच वेळेला आमच्या सहकार्याबरोबर गप्पा मारताना उदाहरण देतो की भाषण देणारे जिजाऊ असेल तर नाही मला माहीत नाही. जसं आता सरांनी उल्लेख केला की आता म्हणजे भाषण का वक्त्याला दुसऱ्या गाठचा फार मोठा चांगला शब्द आहे कथावाचक, आणि त्यांचा मोठा धंदा आहे भाषणं द्यायची आणि पैसे कमवायचे आणि पैशाला माप नाही म्हणजे लाखात आकडे येते. आता त्याचा आपण ऐकत बसतो आणि काय एका व्यक्तीची मी सहज क्लिप बघितली की आता तुम्ही समजा आता सरांनी एक भाषणात दिले, आता पुढची जबाबदारी काय, तुम्ही विकारात तिथे जर वाचणार आहे परत, नाहीतर तुम्ही पुढच्या जयंतीची वाट बघणार की आता दुसरा कोणतरी वक्ता येईल परत 1-4 गोष्टी सांगत परत पुढच्या वर्षी कोणीतरी येईल. तुम्ही सगळे वाचणार आहे, तुम्हाला वाचता येते, मग त्यांनी रेफरन्स दिलेले तुम्हाला वाचता येते. आता ह्याच अनुषंगाने मी थोडंसं नेटला बघितलं तर त्यांचा जन्मवेळ ते 6:33 आहे सकाळची आणि दिवस मकर संक्रांतीचा विवेकानंद, म्हणजे आपल्याकडे जे दिवस पवित्र मानले जाते आणि वेळ सुद्धा आपल्याकडे वेळेची बेरीज करण्याची एक पद्धत आहे. म्हणजे 6.33 त्याचा 9 बेरीज येते आणि 9 हा ब्रह्मांडाचा आकडा मानला जातो. म्हणजे त्यांची जन्मवेळ किती शुभ आहे, तो दिवस किती शुभ आहे आणि त्या व्यक्ती त्या वेळेला जन्माला आलाय म्हणजे काहीतरी संकेत आहे, ज्याला जन्म होतो त्याच वेळेला. आणि त्या व्यक्तीचं मग आयुष्य तुम्हाला दिसेल की शांतता असावी, सहिष्णुता असावी, अहिंसा असावी. आणि दुसरं तुम्हाला एक ताजं उदाहरण देईल की आता आपल्या सोशल मीडियावरचं हे फारसं दाखवलं जात नाही, पण अमेरिकेमध्ये टेक्सास पासून वॉशिंग्टनला हा 2300 मैलाचा प्रवास आहे. मी मैल म्हणतोय, किलोमीटर नाही. 2300 मैलाचा प्रवास करायला 24 साधूंची एक टीम आहे जे बौद्ध भिक्षुक आहे, म्हणजे त्याला मॉन्क म्हणलं जातं. आणि त्यांनी तो प्रवास सुरू केला आहे की जगामध्ये शांतता नांदावी, जगामध्ये एकोपा असावा, जगामध्ये धर्माचा आदर राखला जावा. आता एवढा एकच उद्देशाने ते चालत निघाले आणि वॉशिंग्टनमध्ये ते शेवट त्यांच्यासाठी होते. आणि त्याने एक प्रतीक म्हणून त्यांच्याबरोबर एक कुत्रा नेलेला आहे आणि कुत्रा आहे तो गावठी, आणि तुमच्या माहितीसाठी तो भारतातनं सिलेक्ट केला आहे आणि तो रस्त्यावरचा आहे, म्हणजे असं चांगलं मोठं गोंडसं असं कुत्रं त्यांनी सिलेक्ट केलेलं नाही. आणि ते कुत्रं त्या पूर्ण यात्रेवर सुरू चालत असते. बरेचसे संकट आले, त्यातले काय ना ॲक्सिडेंट झाले, पण ती यात्रा अजून त्यांची सुरू आहे. आता हे फक्त साधा उद्देश आहे, कारण आता गरज आहे ती शांततेची गरज आहे, अहिंसेची गरज आहे, सहिष्णुतेची गरज आहे. आणि नेमकं हेच आपल्या सगळ्या जगाला दिलेलं देणगी आहे. म्हणजे शिकागोला जाऊन त्यांनी काय सांगितलं, हेच सांगितलं की भारतापुरतं मर्यादित नाही, आपली लोक कुठंपर्यंत जाऊ शकते आणि काय संदेश देऊ शकते ते आपल्या समाजाची ताकद आहे. आणि आपल्याला प्रश्न विचारायची सवय नाही, जसं आता सगळ्या साहेबांनी उल्लेख केला, प्रश्न विचारायचे नाही. आता जसं प्रश्न म्हणजे आता काय देवाला मानणार असेल तर कदाचित त्यांना राग येईल की वस्त्रहरणाचा प्रसंग सांगितला जातो की दुसऱ्यानं ते वस्त्रहरण केलं आणि कृष्णाने काय केलं तर साडी पुरवली. आता सोपं काम होतं दुसऱ्या संपवायचं, साडी पुरवत राहिल्यामुळे पुढचं घडत गेलं. म्हणजे आता त्यात राजकारण असू शकतं का काय संशय तुम्हाला यायला पाहिजे की त्याच्यामध्ये दुसरी बाजू सुद्धा असू शकते का, तर ते आपल्याला माहीत असायला पाहिजे. आणि मग विद्यार्थ्यांच्या पुढे जसं मी आता काय बोलताना म्हणतो की विद्यार्थ्यांच्यामध्ये असणारी उदासीनता, पालकांच्या मध्ये असणारी उदासीनता आणि देशही हे पण लांबच्या गोष्टी आहे. तुमच्यावरती चांगले संस्कार होते का नाही किंवा तुम्ही पालक म्हणून चांगले संस्कार होतात करताय का नाही. जसं मी आमच्या स्टाफला बऱ्याच वेळा सांगितलं की माझी आई, आम्ही जेवायला बसल्यानंतर जर तुम्ही असं म्हणजे एखादं बोलला, कारण आमची फॅमिली एकत्र फॅमिली, आम्ही 23 जण आहे आणि ही शक्ती कोण आहे एकत्र ठेवणारी, तर ती माझी आई होती.
हे सगळे चुलते आमचे चुलत भाऊ सगळे अजून एकत्र आहेत. आणि त्या शक्तीचा एवढा प्रभाव आहे की आज सुद्धा कोणाच्या डोक्यात येत नाही की आपण इथं बाहेर व्हायला पाहिजे. आता हे जे संस्कार असतात लिगसी ज्याला म्हणलं जातं तो आजपर्यंत सुरू आहे. आणि मी एकत्र जेवायला बसतो आजही. जर कोणी त्यातलं काय एखादी शंका उपस्थित केली की वांगी भाजी कशाला केल्या, तिचं पहिलं वाक्य यायचं पहिलं बाहेर हो, रानात मस्त कुत्रे आहे ते खाते, काय तुमची गरज नाही आम्हाला. आता हे ज्यावेळेला तुम्हाला सांगितलं जातं त्यावेळेला तुमच्या लक्षात येते की रुसून गेलो तर ती वांगं पण मिळायचं नाही, दुसरं कोण राहणारच नाही, तुम्ही गपचूप खायचं. आणि दुसरं माझे वडील की जे मी एकदाही त्यांना ताटामध्ये काय आहे विचारताना बघितलं नाही. आणि ती सवय आम्हाला सगळ्यांना लागत नाही की जे आहे खायचं खायचं आहे म्हणूनच दिलंय, म्हणजे तुमच्या पुढे मका तर कोणी दिलेलं नाही. तर हे जे लिगसी असते तुमच्यामधून पुढच्या पिढीमध्ये जायला म्हणजे ती गेली तर आपल्याला पुढच्या पिढीकडून अपेक्षा करता येते. म्हणजे सारखे स्वामी विवेकानंद जन्माला येतील का जिजाऊ जन्माला येतील नाही येणार, ते कधीतरी जन्माला येतात आणि मग तुमच्यावर पुढची जबाबदारी असते. तुम्ही रोज उठून त्या दिशेकडे बघत बसायचं नाही की आता कोणतरी लोन सांगत बसेल, त्या अपेक्षा करणं चुकीचं असते. आणि तुमचे व्यक्तीचे स्वतःची धारणा असावी लागते, वाचन असावं लागतं. आता एक ताजी माझे द्रविड डॉक्टर म्हणून सातारचे मित्र आहेत, त्यांच्या मुलाचा साखरपुडा होता आणि मुलगी जी आहे ते हनुमंतराव गायकवाड म्हणजे मोठे उद्योगपती त्यांची मुलगी ते द्रविड डॉक्टरांचा मुलगा असे ते एंगेजमेंट होती. आता हा माणूस म्हणजे आता कोटीत किती असेल तुम्हाला मी सांगू शकत नाही, एवढी त्यांची प्रॉपर्टी. पण शून्यातून निर्माण केलेला माणूस. आणि रिसेप्शनला त्यांनी बाहेर जे गेस्ट पडत होते त्यांच्या हातात एक पॅकेट दिलं आणि त्या पॅकेटमध्ये 3 पुस्तकं होती. त्यातलं एक पुस्तक होती त्यांचं स्वतःचं मी कसा घडलो आणि 2 पुस्तकं होती स्वामी विवेकानंदांची. छोटी डायरी स्वरूप आहे ती, अगदी त्रोटक स्वरूपात तुम्हाला बरोबर स्वामी विवेकानंद कळतील, त्यांचे विचार कळतील. म्हणजे आता त्या माणसाला काय पडलेलं नाही, त्यांची गडगड जी आहे त्याला काय संपणार नाही ते, तरी सुद्धा त्यांना वाटतं की दुसऱ्यापर्यंत गेलं पाहिजे, समाजापर्यंत गेलं पाहिजे. आणि तुमचा त्याला प्रतिसाद पण असावा लागतो. जसं आता यांनी उल्लेख केला की तुम्ही वाचताय का, तुम्ही वाचत नाही, तुम्हाला नुसतं ऐकायची सवय लागते. राज ठाकरेंचं आता ताजं भाषण आहे का की आता वाईट घटना घडली, तुम्हाला राग येतोय का, राग येतोय तुम्हाला व्यक्त कसा करायचा, जाऊन रस्त्यावरती मोर्चा काढायचा नाही, ते मोबाईल घ्यायचा, फेसबुक इंस्टाग्राम काढायचं आणि म्हणायचं निषेध तुमचा. आता मोबाईल तुमच्याकडे, राग आहे तुमच्याकडे, ऐकते कोण तुमचं. म्हणजे राग करण्याच्या पद्धती ह्या पूर्णपणे बदललेल्या आहेत, काही त्याच्यामध्ये फरक पडत नाही. आणि वाचण्याचं तुम्हाला एक उदाहरण सांगतात, एक जुनी गोष्ट आहे. मी कॉलेजला असतानाच आम्ही 16 जण होतो BSc 2ला, त्यातले 3-4 जण क्लिअर पास झाले आणि काही एटिकेटीत पास झाले, त्यात मी सुद्धा होतो. आणि राहिलेले नापासच झाले. मग आमच्यातला एक सहकारी निकाल बघायला आलेला, की आधी बघताना त्याच्या लक्षात आले की आपण नापास झालो. तो असं बाजूला असं काळजीत पडलेला. आम्ही सहज त्याला विचारलं, मी म्हटलं अरे काय झाले, नापास तर नापास. त्याचं वाक्य आणि त्याची बोलण्याची अशी टोन होता. त्यात मला असं 1 मिनिट बघितलं, म्हणला नवलं काय परत वाचायचं होईल. म्हणजे नापास होण्याचं दुःख नाही, वाचायचं. आता ही जर तुमची भावना असेल वाचणार आहे आणि हे तुमच्या डोक्यात कधी वाचायचं. आणि वाचेल बरंचसं हे नेटवरती उपलब्ध नाही. कादंबरीची परमिशन असेल तरच तुम्हाला ते नेटवरती बघायला मिळतं. त्यामुळे कितीतरी साहित्य असं आहे की जे पुस्तक स्वरूपामध्ये तुम्हाला मिळतं. तिबेटमधल्या काही संस्था आहेत जे बुद्धांचं किंवा जे लिखाण आहे ते तुम्हाला पुढे अक्षरात पाठवते. तुम्ही त्याच्यावरती नुसतं पत्ता कळवायचा आणि पॅकेटचे पॅकेट तुमच्याकडे येते. आता तुम्ही किती रिस्पॉन्स देताय त्याच्यावर ती पुढची पिढी असते. पुढची पिढी ह्याचा अर्थ जगाचं भलं करायच्या मागं लागू नका, कारण आता ते दिवस नाहीत. तुमच्या घरात आहे त्यांचं भलं करा, जेवढं केलं तरी तुम्हाला वास आहे. आणि ते केलं तर ह्या 2 मोठ्या व्यक्तींना आपण खऱ्या अर्थानं आदरांजली वाहिली असं मी म्हणतो. त्यामुळे परत एकदा ह्या 2 व्यक्तींचा अतिशय मनपूर्वक आदरांजली वाहतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत.